मुंग्यांचे बरेच प्रकारचे घरं असतात. म्हणजे आपण मगाशी बघितली मातीमध्ये पण आपण घरं बघितली होती, पण आता मुंग्यांचे घर झाडाच्या कुंपणामध्ये पण असतात. ते बघा, जवळ क्लोजअप घे. हा हे पण मुंग्यांचंच घर आहे. बघा कसं त्यांनी आर्किटेक्चर बनवलं आहे. कुठे शिक्षण नाही काय नाही, तर त्यांनी कसं घर बनवलं आहे ते खरंच शिकण्यासारखं आहे. घोड आहे ना, दाखवलं चला. कधी कधी आपल्याला रस्त्यातून अशा गोष्टी भेटतात ते खूप मौल्यवान असतात. चालताना आम्हाला एक मौल्यवान दगड भेटला आहे. हे क्रिस्टल सारखंच आहे, पण मला भारी आवडला, मी घेणार हा. हे बघा, हे आहे गाणी, हे पण भारी आहे. मला वाटतं घाण असं घाण वगैरे काय नाही, पाला बाजूला पडला म्हणून तो इथे वाटतोय. जवळ दाखव. काय नाही, फक्त पाला बाजूला साईडला करून पाणी पिऊ शकतो. तसं साईडला करायचं पाणी, आणि कसं हे बघा निव्वळ पाणी आहे. मी पिऊन दाखवतो पाहिजे तर. नंबर थंड पाणी आहे आणि नॉर्मल पाण्यासारखंच पाणी आपलं. फक्त तू पिऊन बघ. भारी आहे. किती सामान ठेवा पाण्याच्या इथे, इथे पाणी सामान ठेवायचं. इथे घातलं होतं बसायचं कुठे, इथे बसायला आत ठेवायचं. काय केलेलं आहे ना हे तीन आणि इकडे बघा मला जंगल झालंय. म्हणजे आम्ही पहिले आहे तिथे फिरायचो. आता भयानक म्हणजे ते रस्ता वरती रस्ता होता. आणि वर साईड झाल्यावर कुंपण जाम आहे रे, आंब्यावरती एक मोठा. म्हणजे मोकळं जागा असेल, साफ वगैरे करून द्या. घेऊन येते वजन आहे. मी आता असं करेन. खायचं आहे ना, अडकव असं आणि पण नाही करू. आखे सो मात्र दगड दे. हां दगड जंगलात एकच दगड आहे. मला काय माहित. हां आतमध्ये कसं आहे ते बघूया. बाहेरूनच बघा थोडा आतमध्ये. हे बघ हा ॲक्च्युली टेंटचा मी सांगतो तुम्हाला कसं आहे. ॲक्च्युली पावसाळ्यासाठी हा टेंट खूप उपयोगी आहे, पण समर कॅम्पसाठी पण हा वापरला जातो. तर कधी आपली लाईट रात्रीची करत असेल तर लाईटसाठी हा टांगण्यासाठी हा हुक लावला आहे. आणि व्हेंटिलेशनसाठी हे जाळी आहे. आणि काय तुम्हाला मोबाईल वगैरे ठेवायचं असेल तर याच्यामध्ये ठेवू शकता. आम्हाला तर खूप भूक लागली होती, तर आम्ही सँडविच खातो आहे. माझा नको दाखवू. आता आम्ही जंगलात आहोत आणि आम्हाला मॅगी बनवायची, त्यासाठी आम्ही आग पेटवतो आहे. आग पेटवण्यासाठी आपल्याला काहीतरी आग पेटवण्यासाठी थोडीशी ठिणगी लागते. आणि मी कागद टाकतो आहे आतमध्ये. पाणी बस ना.
वरून आल्या अरे इथं ना अरे गेलं शिजले ए तयार झाली आता माझी आपची तर पानं शोधून घेऊन या रे खायला काय पानं हे पोरण या हे काही तयार झाले वाव नूडल्स सारखे मॅगी नूडल्स मॅगी तुम्ही यात का तू घेऊ नको आता अशा प्रकारे आमची कॅम्पिंग संपलेली आहे अरे फा बंद कर ना आणि आता आम्ही अरे अशा प्रकारे आमची कॅम्पिंग संपलेली आहे आणि आम्ही आता घरी जायला निघालो आहे घरी जाताना आम्ही जो रस्ता निवडला त्याआधी आम्हाला काही देऊळ मंदिर लागतील नंतर धरण लागेल नंतर आम्ही घरचा रस्ता पकडू चला भाकऱ्या आलं तुमच्या तर भाषा तुमचे बोलू करणार आहे तर मला बोलते रेस्टॉरंटनं हा खाली जंगलातून आल्या खाली उतरल्यावर आम्ही देवळाच्या पाया पडून मग पुढे जातो